मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारा जादुई आकडा म्हणजे मॅजिक फिगर आहे ती 43. काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटच्या पाठिंब्यानं ही मॅजिक फिगर गाठल्याचं इस्लाम पार्टीनं आजच जाहीर केलं. आपण उद्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवड करू असलं इस्लाम पक्षाकडून सांगण्यात आलं. पण या बातमीसह आज सकाळी आलेल्या बातमीनं मालेगाव महापालिकेचा तिढा कसा सुटणार असा प्रश्न निर्माण केला होता. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी महापौर निवडणुकीत पक्ष तटस्थ राहणार असल्याचं जाहीर करून या महापालिकेबाबत प्रश्न निर्माण केला होता. आम्ही तटस्थ भूमिका बजावणार आहे. आम्ही कोणाच्याही सोबत जाणार नाही आहे. तर ऑलरेडी हे डिक्लेअर केलेलं आहे आम्ही. तर आम्हाला असं वाटतं की यांच्यापेक्षा हे थोडे कमी आहे तर त्यांचा फायदा होत असेल तर नक्की आम्ही त्यांना हे मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे तटस्थ राहून. पण मंडळी, हा निर्णय जाहीर करण्याआधी एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल, गटनेते अब्दुल मलिक युनुस यांनी शिवसेनेचं मालेगावात नेतृत्व करणारे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात झालेल्या भेटीगाठींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शिवसेनेचा महापौर आणि एमआयएमचा उपमहापौर असं गणित इथं विचारात घेतलं जात होतं. पण शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपनं एमआयएम सोबत कुठेही सत्तेत जाणार नाही असं सांगितल्यामुळे या समीकरणात मिठाचा खडा पडलाय का असा प्रश्न आता निर्माण झालाय. त्यासोबतच एमआयएमच्या भूमिकेकडे सत्ता स्थापनेवर काय परिणाम होणार आहे तेही पाहावं लागणार आहे. आधीच सांगितलं, आमची भूमिका पक्षाची हीच आहे. आमचे रवींद्र चव्हाण आहेत, त्यांची भूमिका आहे, माननीय मुख्यमंत्री मोदींची माझं बोलणं होतं. पण आम्ही एमआयएम बरोबर कदापि जाणार नाही, जाऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला महापौर करायचं म्हटलं, असे प्रस्ताव आले तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. आम्ही त्या ठिकाणी तटस्थ राहू. आम्ही कुठल्याही अजून एक दुसरी इस्लामिक पार्टी आहे, आम्ही त्यांच्याबरोबरही नाही आणि आम्ही एमआयएम बरोबर जाणार नाही. मंडळी, मालेगाव नंतर आता वळूयात नाशिक मधल्या राजकीय घडामोडींकडे. गेल्या अनेक दिवसांच्या रणकंदनानंतर नाशिकमध्ये आज अखेर महापौर आणि उपमहापौर पदाचं कोडच सुटलं. नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे विलास शिंदे हे बिनविरोध निवडून आले. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही अशी भूमिका मंत्री गिरीश महाजन यांनी घेतल्यामुळं शिवसेनेसह भाजपचे सुनील केदार नाराज झाले होते. मात्र वरिष्ठ पातळीवरून दबाव आल्यानंतर अखेर युती झाली. ऐन वेळेवर वरतून निरोपाला रात्रभर माझे सगळे 4 वाजेपर्यंत बोलणं सुरू होतं. पण नंतर असं ठरलं की विलासजींना त्या ठिकाणी उपमहापौर करायचं. आणि ऐनवेळी सकाळी मी 9:30-10 वाजता मच्छिंद्र सानप, बाळासाहेब सानप यांना, आम्ही राहुल आहेर वगैरे आम्ही सगळे होतो आमदार आमचे, आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली, सांगितलं आणि त्यांनी तात्काळ तो शब्द पाळला. तात्काळ म्हणजे काही हरकत नाही, पक्षासाठी मी माघार घेतो. त्यांनी लगेच माघार घेतली. निश्चित पुढे भविष्यामध्ये त्यांचाही विचार चांगला केला जाईल. मंडळी, महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यापासून नाट्यमय राजकारण आणि राजकारणांमुळे अजूनही चर्चेत असलेली महापालिका म्हणजे चंद्रपूर महापालिका.